नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. धनुराशीच्या धनुलग्न 20 जुलै ते 19 ऑगस्ट या महिन्यामधलं राशी भविष्य बघूया. धनुराशी कशी आहे? खूप ज्ञानी, कनवाळू अशी गुरुमाऊलीची रास आहे. लोकसेवा करताना स्वतःचीही प्रगती करणारी, शिक्षणाचं खूप महत्त्व असणारी रास आहे. बघूया ग्रह काय म्हणतात. उद्योजकांसाठी पंचमेश मंगळ हा 7वा आलेला आहे. समाजाभिमुख कामात असाल तर बोलण्यावर ताबा ठेवा. चंद्रमंगळ लक्ष्मी योग होतोय सप्तमामध्ये. समाजातल्या सगळ्या कामांमध्ये फायदा देणारा हा योग आहे. गुरुची दृष्टी धनस्थानावर आहे. पैशाची बाजू वाढती राहील. मूळ नक्षत्रात जन्म असेल तर भाग्यातला केतू ऑगस्टचा पहिला आठवडा हातून काहीतरी चॅरिटीची कामं घडवेल. स्वभावातच असल्यामुळे धार्मिक ऑकल्टच्या गोष्टीमध्ये दानधर्म करणारे तुम्ही आहात. त्यामुळे कुठलंही धन हे तुम्ही जेव्हा देता कुणाला तरी तेव्हा ती गोष्ट वाढते. त्यामुळे तुमचंही धन वाढणार आहे. दान केल्याने पुण्यही वाढतं, धनही वाढतं. नोकरदारांसाठी नोव्हेंबरनंतर नोकरीत बदल होऊ शकतो. अचानक पैसे मिळण्याचे योग आहेत. प्रमोशनसाठी मात्र 1 वर्ष थांबावं लागेल. विद्यार्थी वर्गाला नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. स्पोर्ट्समध्ये असाल तर 2 ऑगस्ट नंतर त्याच्यामध्ये खूप चांगलं यश मिळेल. गृहिणींसाठी राहू कुटुंबस्थानात येण्याआधी तुमची दृष्टी कुटुंबस्थानावर गुरुची दृष्टी आहे तुमच्या राशी स्वामीची, त्याचा फायदा होईल. जर नातवंडाची वाट पाहत असाल तर तसे योग आहेत. शुक्राची चतुर्थावर दृष्टी आहे. घरात सुखसोयींसाठी खर्च होईल. पण चतुर्थात शनी आहे आणि त्याच्यावर राष्ट्राधिपती गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे घरातल्या खर्चावर थोडं नियंत्रण येईलच आपोआप. कुटुंबासाठी गुरु बघतोय कुटुंबस्थानामध्ये अष्टमातून. कौटुंबिक प्रॉपर्टीचे काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील आणि तेही या नोव्हेंबरच्या आधी. कारण नोव्हेंबरमध्ये राहू धनस्थानामध्ये आला की ही गोष्ट होणार नाही. परदेश प्रवासासाठी दिवाळीनंतर विचार करा. जानेवारीपर्यंत एखादी परदेशवारी थोड्या कालावधीसाठी होऊ शकते. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना तृतीयातला स्वतःच्या मूलत्रिकोण राशीत असलेला राहू त्याची सप्तमावर दृष्टी आहे. समाजोपयोगी नवीन काहीतरी काम मनात असेल 17 ऑगस्टपूर्वी ते कराच. राहूची सप्तमावर दृष्टी कामाच्या धबडग्यात जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर वादाचे प्रसंग येतील. प्राप्ती वाढवणारी कामं तुम्हाला मिळणार आहेत. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी भाग्यातला केतू रवीच्या राशीत, त्याच्याच बरोबर राष्ट्राधिपती रवी हा काळ उन्नतीचा आहे. केतूच्या बरोबर त्याचा स्वामी असणं
केतूवर त्या स्वामीची दृष्टी असणं किंवा केतूच्या बरोबर एखादा शुभग्रह असणं किंवा एखाद्या शुभग्रहाची केतूवर दृष्टी असणं, हे सगळं या केतूला अतिशय शुभ बनवतं. जरा आराम करावासा वाटेल, बाहेरच्या देशात जाऊन कुटुंबियांना भेटावंसं वाटेल तर नवल नाही, जाऊ शकता. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांना रवी केतू योग भाग्यामध्ये आलेला आहे. हा अतिशय चांगला आहे. गूढ ज्ञानासंबंधी स्वतःच्या आत्मिक आनंदासाठी काहीतरी काम कराल, लांबचे प्रवास करावेसे वाटतील, वाचन, काही धार्मिक ग्रंथांसाठी काहीतरी काम करणं, कारण सतत कार्यरत राहणारी रास आहे आणि धर्माचं काम करणारी रास आहे. धर्म म्हणजे देवधर्म नव्हे, धर्म म्हणजे कर्तव्य. त्यामुळे अतिशय कर्तव्याभिमुख राहून काम करणारी ही रास असल्यामुळे तुम्हाला भाग्यस्थानामध्ये असलेला किंवा 9वा असलेला रविकेतू योग हा अध्यात्माकडे नक्की नेणार आहे. तुम्हाला आपण नेमकं काय करायचं आहे हे कळेल. सरकारी कामामध्ये असाल तर त्या सरकारी कामामध्येही तुम्ही खूप बाजी माराल आणि रिटायरमेंट घेतलेली असेल त्यांना अध्यात्माकडे जाण्यासाठी फार चांगला काळ आहे. एकूण संपूर्ण राशीसाठी जुलै आणि ऑगस्टमधले कुठले दिवस चांगले आहेत? जुलै महिन्यामध्ये 26, 27, 28 आणि 31 जुलै उत्तम आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये 1, 2, 7, 8, 9, 10, 15, 16, 17, 18, 19 ऑगस्ट एवढे दिवस शुभ आहेत. धनुराशीमध्ये येणारी नक्षत्र मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. मूळ हे केतूचं, पूर्वाषाढा शुक्राचं आणि उत्तराषाढा रवीचं नक्षत्र. मूळ नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे 26 जुलै. धनयोगाचा दिवस आहे 27 जुलै. गृहसौख्य मिळणार आहे 8 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला. कष्टसाध्य पैसा मिळणार आहे 1 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 18 ऑगस्ट. पूर्वाषाढा नक्षत्राच्या शुक्राचं नक्षत्र आहे या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे 27 जुलै. धनयोगाचा दिवस आहे 28 जुलै, 15 ऑगस्ट. गृहसौख्य मिळणार आहे 31 जुलै, 9 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टला. आणि कष्टसाध्य यश आहे 2 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 19 ऑगस्ट. उत्तराषाढा रवीच्या नक्षत्रासाठी आरोग्य 28 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्टला उत्तम राहील. धनयोग आहे 1 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 18 ऑगस्ट. गृहसौख्याचा दिवस आहे 18 ऑगस्ट. अचानक काही ना काही प्राप्ती होणार आहे 26 जुलै. नशिबाचे खेळ चांगले असणार आहेत तुमच्यासाठी 27 जुलैला. एकूणच ज्यांना धनयोग चांगला असतो, धनयोग चांगला असण्यासाठी काम चांगलं करा, मग धन चांगलं मिळतं. कष्टसाध्य चांगला दिवस जेव्हा आहे तेव्हा तब्येत चांगली ठेवा, म्हणजे कष्ट करण्यासाठी तुम्ही तयार असता आणि मग अर्थातच कष्टाचं फळ चांगलं मिळतं. गृहसौख्याचे जे दिवस आहेत जुलै ऑगस्ट महिना, गणपती जवळ आले आहेत, श्रावण महिना आहे, मंगळागौरी आहेत, या सगळ्या. कारण धनुराशीला माणसांची फार भूक असते, माणसांशिवाय राहू शकत नाही धनुरास. आणि नशीब जिथं आहे तिथे तुमच्या नशिबात चांगल्या गोष्टी आहेतच, कारण तुमची रासच नशिबाच्या स्थानातली आहे. धनुरास आणि धनुलग्नासाठी आपण ते 3 ग्रह बघूया. धनुलग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थामधून मीनेतनं चाललेला आहे शनी, सप्तमामधून चाललेला आहे मिथुनेमधून मंगळ आणि दशमामधून कन्या राशीचा शुक्र. म्हणजे धनुराशीसाठी 4था शनी, 7वा मंगळ आणि 10वा शुक्र. चतुर्थ आणि सप्तमातून दशमातल्या शुक्रावर शनी मंगळ दोघं जण एका वेळेला बघतात. त्यामुळे काम करताना अवाजवी विश्वास नको. शनी भानावर आणेल तुम्हाला. मंगळाची कुरघोडी चालणार नाही, कारण मंगळ फारसा बळवान नाही आहे, तो बुधाच्या घरी गेला आहे. पण समाजात मिसळताना लीडर आहात असं ॲटिट्यूड नको. तुम्ही लीडर असता, कारण तुम्ही स्वतः बुद्धिमान असल्यामुळे लोक तुमच्याकडे आशेने बघत असतात, तुम्ही लोकांना इन्स्पायर करत असता, पण अति आत्मविश्वास नको. शिस्त, ऊर्जा यातूनच कर्माची सफलता आहे. जोडीदाराच्या स्थानात आलेला मंगळ, जोडीदाराशी सामंजस्य ठेवा, कारण शनी मंगळ शुक्र तिघंही एकमेकाशी केंद्रयोग करतायत. केंद्रयोग करणारे ग्रह आपापल्या स्थानामधून एकमेकावर कुरघोडी करत असतात. याच्यामध्ये शुक्र हा फक्त शनीचा मित्र आहे, मंगळाचा शुक्र मित्र नाही, मंगळाचा शनी मित्र नाही, शनीचा मंगळ मित्र नाही. त्यामुळे शनी मंगळ शिस्तीने काम करून घेत असतील तरी सप्तमातला मंगळ हा जोडीदाराशी वादविवाद करू नका हे सांगतोय. सामंजस्य ठेवा. इतकी सावधगिरी या 3 ग्रहांनी सगळ्यांना दिलेली आहे.
म्हणून हे स्पेसिफिक वेगळे परिणाम हे 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्टमध्ये प्रॉमिनंटली दिसणार आहेत. संपूर्ण भविष्य तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने काय करायला हवं कळलं आहे. तुम्हाला ते आवडलं आहे का सांगा माझं भविष्यकथन. मला तुमचे अभिप्राय हवे आहेत. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.